पुण्यातल्या स्वारगेट घटनेची पुनरावृत्ती पुणे सांगली शिवशाही बसमध्ये घडली आहे। शिवशाही बसमध्ये पुण्यातून बसलेल्या तरुणीचा इस्लामपूर जवळून बसलेल्या तरुणानं विनयभंग केलेला आहे। मध्यरात्री 12:30 दरम्यान हा सगळा प्रकार घडतोय। नराधम वैभव कांबळेनं पीडित तरुणीला मागच्या सीटवरून वारंवार स्पर्श करून विनयभंग केलाय। सांगली बस स्थानकात बस थांबल्यानंतर पीडितेनं हा सगळा प्रकार चालक आणि वाहकाला सांगितला आणि त्यावेळी मात्र पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे। विकृत वैभव कांबळेला सांगली पोलिसांकडून आता अटक करण्यात आलेली आहे। सांगली पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। पुण्याहून सांगलीला जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। पुण्यातील स्वारगेटची घटना ताजी असतानाच आता पुणे सांगली शिवशाही बसमध्येच हा सगळा प्रकार घडतोय। शिवशाही बसमध्ये पुण्यातून बसलेल्या तरुणीचा इस्लामपूर इथून चढणाऱ्या एका तरुणानं विनयभंग केलेला आहे। मध्यरात्री 12:30च्या दरम्यान नराधम वैभव कांबळेनं हे सगळं कृत्य केलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडून। संजय, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लाजमी पुण्यातली शिवशाहीमधील बलात्काराची घटना ताजी असताना सांगलीमध्ये एका चालत्या शिवशाहीमध्ये तरुणीची छेडछाड करण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये संशयित तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वैभव कांबळे असे या संशयित तरुणाचं नाव आहे। पुण्यातील सांगलीकडे एक शिवशाही बसमधून तरुणी सांगलीकडे येत असताना आष्टा नजीक संसद मयुरीने तरुणीची छेड काढून तिचा विनयभंग बंद केला होता। या घटनेनंतर सदर तरुणी भयभीत झाली होती। मात्र सांगली बस स्थानकावर गाडी पोहोचताच तरुणीने सदरचा प्रकार चालक आणि वाहकांना सांगितला। दरम्यान यावेळी संशयित मयूर कांबळे यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असताना प्रवाशांनी त्याचा पाठलाग करत त्याला चोख देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये संजय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।